छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी झटपट बनणारी ही टेस्टी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण मटारचे पराठे बनवणार आहोत। येथे मी 2 वाट्या मटार घेतलेले आहेत, 5-6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप, 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि आलं हे सर्व घेतलेलं आहे। सुरुवातीला आपण मटार परतून घेऊ। पॅनमध्ये मी 1 पळी तेल घालून घेत आहे। तेल गरम झालं आहे। आता यामध्ये मटार घालून घेऊ। येथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। 5-6 मिनिटं मटार चांगले परतून घेतले आहेत। आता यामध्ये आपण मिरची, धने, जिरे, लसूण, अद्रक, बडीशोप हे सर्व साहित्य 2 मिनिट चांगलं परतून घेऊ। 1-2 मिनिट हे सर्व चांगलं परतून घेतलं आहे। आता गॅस बंद करून घेत आहे आणि याला आता थंड होऊ देऊया। येथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं मीठ घालून कणिक मळून घेणार आहे। आपण नेहमी पतीसाठी कणिक मळतो तशी येथे मी कणिक मळून घेणार आहे। जास्त घट्ट पण नाही आणि सैल पण नाही। येथे मी कणिक मळून घेतली आहे। परतून घेतलेले हे मटारचे मिश्रण थंड झाले आहे। आता याला आपण मिक्सर जारमध्ये वाटून घेऊ। येथे तुम्ही बटाटा मॅशरने मॅश पण करून घेऊ शकता। आता आपण याला वाटून घेऊया। बघू शकता येथे मी मिक्सर जारमध्ये याला चांगलं वाटून घेतलं आहे। आता यामध्येच आपण थोडं मीठ घालून घेऊ। यामध्येच थोडी हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे कमी जास्त करून घेऊ शकता। याला अजून एकदा मिक्सरला फिरून घेऊ। बघू शकता पराठ्यासाठी लागणारे सारण आपलं तयार आहे। आता याला काढून घेऊया आणि राहिलेलं वाटण असंच तयार करून घेऊ। पराठ्याचं सारण आपलं तयार आहे। आता आपण पराठे करून घेऊया। येथे मी मीडियम साईजचा पराठा बनवणार आहे। आपण पुरण भरतो तसं यामध्ये आपण तयार करून घेतलेलं मटारचं सारण यामध्ये भरून घेऊ आणि सर्व बाजूंनी एकसारखं दाबून घेऊया। सारण चांगलं दाबून भरलेलं आहे। आता यावरचं जास्तीचं पीठ काढून घेऊ। आता याला पीठ लावून सुरुवातीला हाताने याला दाबून घेऊ, म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखं सारण पसरल आणि आता याला हलत हाताने याला लाटून घेऊया। बघू शकता पराठा आपला बनून तयार आहे। छान झालेला आहे। हा गोल आकाराचा पराठा बनवलेला आहे। आता आपण चौकोनी आकाराचा पराठा कसा बनवायचा आहे ते पाहूया। सुरुवातीला आपण छोट्या साईजमध्ये पुरीच्या आकाराची पोळी लाटून घेऊया। आता यामध्ये तयार करून घेतलेलं सारण घालून घेऊ आणि सर्व बाजूंनी एकसारखं याला पसरून घेऊया आणि दोन्ही बाजूंनी याला फोल्ड करून घेऊ। आता दुसऱ्या साईडनं पण याला फोल्ड करून घेऊया। चारही बाजूंनी चांगलं फोल्ड करून घेतलं आहे। आता याला आपण थोडं पीठ लावून एकसारखं आता याला सर्व बाजूंनी हाताने दाबून घेऊ आणि हलत हाताने लाटून घेऊया। बघू शकता येथे मी चौकोनी आकाराचा पराठा चांगला लाटून घेतला आहे। येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल किंवा चौकोनी आकाराचे पराठे बनवा। आता आपण शेकून घेऊ। तवा गरम झालेला आहे। आता यामध्ये मी पराठा घालून घेतला आहे आणि गॅसची फ्लेम मी इथं मीडियम ठेवलेली आहे। 1-2 मिनिटांनी याला पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूंनी याला कमी गॅस फ्लेमवर शेकून घेऊ। दुसऱ्या बाजूंनी पण 1-2 मिनिटं झाले आहे। त्याला पलटून घेऊया आणि याला दोन्ही बाजूंनी तूप लावून घेऊ। येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावून घ्या। बघू शकता येथे मी दोन्ही बाजूंनी तूप लावून घेतलं आहे आणि पराठा चांगला शेकून घेतला आहे। मस्त झालेला आहे।
आता याला काढून घेऊ आणि राहिलेले पराठे पण असेच बनवून घेऊया। बघू शकता येथे मी पराठे बनवून घेतले आहेत, छान झाले आहेत। आता पराठा कट करून घेऊ। बघू शकता भरपूर सारण भरून हा आपण मटर पराठा बनवलेला आहे, मस्त झालेला आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत।